आपल्याबरोबर सुमित पुन्हा जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी बोलूया. सुमित, जे नेते आहेत शिवसेनेचे उबाठाचे, ते तीव्र भावना व्यक्त करतायत, वाईट वाटलेलं आहे आणि लवकरात लवकर या समाजकंटकाला पकडावं अशी त्यांची मागणी आहे. तर पोलिसांकडून काही अधिक कळू शकलेलं आहे तपासाबाबत? सगळ्यात आधी आपण ना इथले स्थानिक आमदार आहेत त्यांच्याशी मी एकदा बोलतो आणि मग आपण इतर शिवसैनिक आणि पोलिसांशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय नेमकं झालं होतं आणि आता पुढे काय घडतंय? पोलिसांनी काही कारवाई आतापर्यंत केली आहे का? कोणाचा शोध लागलाय का? पोलिसांनी कारवाई म्हणजे पोलीस फुटेज चेक करतात आहे की कोण व्यक्ती आहे ज्यांनी हे कृत्य केलं असं. बाकी आम्हाला 9:15 आम्हाला समजल्यानंतर आमचा स्थानिक शाखा प्रमुख अजित कदम याला लगेच आम्ही त्या ठिकाणी पाठवलं. म्हटलं काय झालं बघा जरा. आम्हाला पण अंदाज नव्हता की एवढा कलर पडला असेल असं, परंतु लगेच अजित कदमचा फोन आला 2 मिनिटात की असा असा प्रकार घडलेला आहे, कलर आहे. आम्ही त्यांना एकदा पहिला थिनर घेऊन साफ करा आणि ते टाकणाऱ्यांनी चालताना टाकलं, कारण चेहऱ्यावरती पडलेला नाही, हाताच्या खाली पूर्ण लाल लाल होता. त्यामुळे हा प्रकार कोणीतरी जाणून बुजून सुद्धा करू शकतो. माथेपिरू केला असता तर तो चेहऱ्यावर सुद्धा पडला असेल किंवा इतर भागा पडला, पण हा एका सेकंदात टाकून तो पुढे गेलेला आहे. कारण 6:15ची फुटेज आहे, त्या 6:15च्या फुटेजला कुठलाच कलर नाही, काही नाही. मार्शल घेतात त्याच्यावरती फुटेजवरती बघितलं तर पोलीस म्हणाले की आम्ही तासाभरात तुम्हाला 1-2 वाजेपर्यंत आम्ही सांगू क्लिअर कोणी टाकलाय. त्याप्रमाणे आम्ही आमचा वरिष्ठ निर्णय घेतील. उद्धव साहेबांशी काय बोलणं झालं? उद्धव साहेबांची बोलणं झालं. उद्धव साहेब सुद्धा तेच बोलले की संयमाने घ्या, कारण मागच्या 18-19 वर्षापूर्वीची घटना घडली, त्याचा पूर्ण लोन किंवा प्रतिक्रिया पूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला माहिती असेल, जाळपोळ, बस जाळी, हे असे प्रकार घडू नये, त्यासाठी लोकांचा जनजीवन विस्कळीत होऊ नये, त्यासाठी संयमाने घ्यायला सांगितलं. नक्कीच. पोलीस काय कधीपर्यंत रिपोर्ट देणार आहे? आता 1 तासाभरात देतील पोलीस. ओके, धन्यवाद. शिवसैनिक देखील आहेत. आप्पा, तुम्ही इथे कायम असता शिवाजी पार्क परिसरामध्ये. ही अशी घटना घडलेली आहे, यामागे नेमकं कोण असू शकतं? असं काय, कोणावरती जोपर्यंत पुरावे सादर होत नाहीत तोपर्यंत कोणावरती आरोप करता येणार नाही. हे स्थानिक शाखा प्रमुख आहेत अजित कदम. माझ्यापेक्षा जास्त हे माहिती होतात. सकाळी तुम्ही पाहिजे, मलाच फोन आला कोणा एकाचा आणि त्यामुळे लगेच मी इथे आलो, संजू झगडेला घेऊन आलो. बघितलं तर रंग उडालेला होता अंगावर मासाहेबांच्या. आमचं ते एक दैवत आहे, मातृत्व आहे आमचं ते. आणि सर्वप्रथम मी विभाग प्रमुखांना कळवलं आणि उपनेत्यांना कळवलं आणि ताबडतोब पहिलं रंग काढायची सुरुवात केली. काढल्यानंतर मग आमदार साहेब आणि खासदार साहेब आले, ते पोलिसांशी सल्लामसलत करतायत. नेमकं कुणी केले हे असेल? म्हणजे यावेळेला जेव्हा सकाळी 6 नंतर इथे खूप लोक फिरायला येत असतात किंवा चालायला येत असतात आणि त्यानंतर ही घडलेली घटना आहे, म्हणजे वर्दळीत घडलेली घटना आहे. तुम्हाला असं वाटतं कोणी केलं असेल हे माहिती असतं तर इथे असता तो माणूस असता का? आम्ही तेच शोधतो कोणी केलं ते. हे ज्याच्यामध्ये दम आहे त्यांनी समोरून येऊन करून दाखवावं ना, आम्ही बघतो ना काय करायचं ते. बरं, आता पोलिसांनी काही सांगितलंय? ते पोलिसांचं काम करतायत. पोलीस होते तिकडे आणि पोलीस सकाळी 6 वाजता गेले. 6 वाजेपर्यंत काही झालं नव्हतं असं त्यांचं म्हणणं आहे. सीसीटीव्ही फुटेज बघतायत ते आणि त्यातून ते निष्कर्ष काढतील आणि सांगतील. नक्कीच. तर हे अजित कदम आहेत, ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ही घटना जेव्हा त्यांना कळली त्यानंतर ते इथे आले होते. आणि समोर मासाहेबांचं हे स्मारक आहे, जे छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये जेव्हा आपण येतो, म्हणजे दादर रेल्वे स्थानकावरून किंवा शिवसेना भवन परिसरातून येतो, तेव्हा इथे आल्यानंतर अगदी समोरच पंचारती घेतलेली अशी ही मासाहेबांची मूर्ती आणि याच ठिकाणी कोणी अज्ञात व्यक्तीनं गुलाल उधळलेला होता. पण या सगळ्यानंतर आता शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत, म्हणून शिवसैनिक आक्रमक झाले. तात्काळ या व्यक्तीला सोडवावं, शोधावं अशी मागणी केली जाते. बरोबर. तुम्ही अगदी या मूर्तीच्या समोर आहात म्हणून विचारते, रंग उडवण्याचा प्रयत्न झाला, लाल रंग, की गुलाल उधळण्याचा प्रयत्न झाला? खरं तर हा लाल रंग, मी तुम्हाला ही थेट दृश्य दाखवतो. म्हणजे ही आपण ही जे पाहतोय, आपण महिला ज्या ओष्ठरंग वापरतात तशा पद्धतीचं ओलं थोडंसं असलेला हा रंग आहे. म्हणजे गुलाल नाही तर हा रंग आहे आणि रंग उधळले आहे. त्यामुळे ते आपण बघतोय समोर पण आपल्याला दिसत आहे रंगाचे काही, म्हणजे धुतल्यानंतर देखील काही गोष्टी राहत आहेत किंवा काही डाग तिथे दिसत आहेत आपल्याला. त्यामुळे हा रंग आहे असं देखील काही जणांचं म्हणणं आहे. आता पोलीस या सगळ्यावरती शास्त्रोक्त पद्धतीने जेव्हा तपास करतील तेव्हा नेमकं समोर येईल की गुलाल होता की रंग होता. पण दुसरं म्हणजे आणखी भावना तीव्र होत आहेत सगळ्या शिवसैनिकांच्या, ज्या आपण पाहिल्या की जर का आम्हाला माहित असतं तर ती व्यक्ती कोण आहे तर तिथे राहिली नसती. काही वर्षांपूर्वी देखील अशाच पद्धतीची घटना इथे घडलेली होती, तेव्हा देखील शिवसैनिक आक्रमक झालेले होते आणि त्याचा भडका इतका उडालेला होता, त्याचे लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेले होते. आणि आता तसं घडू नये
म्हणून उद्धव ठाकरे यांनी सगळ्या शिवसैनिकांना आवाहन केलेलं आहे, कोणीही अनुचित प्रकार घडेल असं काही करू नये, सगळ्याचा शोध घेतला जाईल आणि समोर आल्यानंतर योग्य ती कारवाई त्या व्यक्तीवर होईल, पोलीस त्यांचा तपास करतील. पण तुर्तास सध्या या सगळ्यावरती तपास सुरू झालेला आहे आणि हळूहळू काही शिवसैनिक इथे जमायला सुरुवात झालेली आपण बघतोय. आमदार स्वतः इथे स्थानिक आहेत, सकाळीच ते आले होते आणि दिवाकर रावते येऊन गेले. थोड्या वेळामध्ये किशोरी पेडणेकर देखील पोहोचतात, त्यांचे देखील कार्यकर्ते आणि पोलिसांचा देखील मोठा फौजफाट आहे, त्यांच्याकडून देखील या सगळ्याचा तपास केला जातोय. मागे आपण बघतोय काही गुलालाचं देखील काही ते आपल्याला कण दिसत आहेत. रंग गुलाल ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी एकाच वेळेला झाल्या की इतर काही आणखी आहे, या सगळ्याचा तपास नक्कीच केला जाईल. मात्र सध्या आपण बघतोय हे गुलाल नसून याच्यामध्ये हा रंग दिसतोय, हा जो रंग आहे तो चिकट आहे, द्रव पदार्थासारखा आहे, त्यामुळे गुलाल नसून रंगच असावा असा देखील अंदाज आहे. या सगळ्यावरती आता तपास होऊन पुढची माहिती किंवा काही वेळामध्येच सगळ्याचा तपास होऊन अहवाल समोर येईल. नक्की. धन्यवाद सुमित, तुर्तास आपण माहिती दिली त्याबद्दल. छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील मुख्य प्रवेशद्वारावर मासाहेबांचा पुतळा आहे, त्याच्यावर रंग फेकण्याचा प्रयत्न झालेला आहे, पण सगळ्यांनी शांत राहायचं आहे असं उद्धव ठाकरेंनी आवाहन केलेलं आहे.